आईच्या सुनेला आहे ना तर धाकट्या सुनेला भाकरी येत नव्हत्या लग्न झाल्या येतच नव्हत्या आणि पण मग धडपड करत होती. ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे 8 तासाने एवढं लग्न केलंय. आणि मी असो नसो ती माझ्या आई बाबाची काळजी घेऊ शकते, त्यामुळे मी खूप आनंदी माणूस आहे या जगात. तुम्ही म्हणण्यापेक्षा ना आई भाऊच्या पणातून आलं पाहिजे. माझ्या तर येते काही जरी जगाचा उलटा पालत जरी झालं तर ते कसं आहे माहितीये का, ते वर्षाचे बाबा म्हणजे बाप्पा आहे ना, त्यांची शिकवण एक मला खूप आवडते की बाबा माझी पोरगी चुकली तर ते. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. बघा, मागच्या काही दिवसांपासून या विषयावरती बोलू की नाही असं मला वाटत होतं, परंतु आज काहीही झालं तरी मला त्या विषयावरती बोलायचंच आहे. कारण की एका मर्यादेपर्यंत आपण कुठलीही गोष्ट सहन करू शकतो. तर पुढे मी ते काय असेल ते कंटिन्यू करेन. त्या अगोदर आई भाऊ आणि माझ्यासाठी मी चहा बनवला होता आणि हे तर काय ड्युटीला गेलेले आहेत. श्री शांभवीसाठी दूध सुद्धा बनवलंय. अभ्यास चाललाय, खायचं चाललंय. काम करते हुशार त्याच्या जवळ सुद्धा बसायचं. खेळायला त्याला येत त्याला येत नाही म्हणून का त्यांनी मुद्दाम हुशारला येडे करतात. इथे ना आई भाऊ सांगत होते श्रीला की मैत्री आपली कशी असली पाहिजे. कारण की हे जेव्हा लहान होते तर त्यांचा एक मित्र होता जो थोडासा वांड असेल, तर त्याच्याविषयी आई श्रीला समजून सांगत होत्या की मैत्री खूप मॅटर करते. जय कोण करणार आहे? शुभम करती कोण करते? शुभम करती कर ग, तू कर ग. मेडिकल कॉलेजला तपासणी करा. शांभवीला सोडून गेलो म्हणजे कालचे डॉक्टर आहेत त्यांना जमत नाही. मेडिकल कॉलेजला जावा, मला हात वळू देऊ नका, एक्सरे काढून या, नाहीतर ओढायला. एका फोनवर आई बोलत होती आणि एका कॉलवरती प्राची बोलत होती भाऊंसोबत. लांब जणाचा भाऊबाईंचा फोन येऊन झाला, तिकडे भाऊ तिकडेच बोलतायत. ढोळ्याचा फोन येऊन झाला, व्हिडिओ कॉल, सगळ्यांशी गप्पा झाल्यात. आता बघू शकता अंधार पडलाय आणि दिवा लावला होता मग अशीच आहे, आणखी तेवतोय दिवा. तर आता भाकरी बनवते मी आणि ऑब्विसली भाऊंना मासे वगैरे आवडतात, त्यामुळे मग हे येतात घेऊन येतील. शांभवी भांडे खेळते त्यामुळे खनखन आवाज येणार तुम्हाला. सो इकडे मला कंपनी द्यायला इकडे किचनमध्ये आलेले आहेत, इकडे बसल्यात बघा. आणि त्यांना काही नॉनव्हेजचं वगैरे असला प्रकार येत असतं, त्यामुळे ना ते सगळं ह्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट असतं. आता ते आल्यानंतर मासे बनवतील तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते आणि मग माझं थोडंसं एडिटिंगचं काम राहिलं ते ह्यांनी किचनमध्ये आले की मी तिकडं करायला जाते. म्हणजे भांडण पण होणार नाही. कारण आमच्या किचनमध्ये कसं होतंय, एक तर छोटं किचन आहे, त्याच्यात त्यांचं मध्ये 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 आणि ते सगळा पसारा करतात. त्यामुळे आता भाकरी बनवते आणि जरा वेळाने कंटिन्यू करू प्रॅक्टिस करताना वगैरे. खूप साऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगते की माझं काही चुकत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी दुरुस्त करेन. आणि मला त्यात कसल्याही प्रकारचा कमीपणा वाटत नाही. पण ना काहीही बूड शेंडा नसताना काही गोष्टी असं जेव्हा तुम्ही बोलता ज्या मनाला लागण्याजोग्या असतात. आता मी माझ्या ज्या काही मर्यादा आहेत तिथंपर्यंत गप्प राहीन, परंतु यापुढे जाऊन असं जर तुम्ही म्हणत असाल की बाई अशी सून कुणालाच नाही मिळो किंवा अशी असते का बायको, तर यापेक्षा वेगळं काय असतं बायको असणं किंवा सून असणं हे मला एकदा कमेंट बॉक्समध्ये तुम्हीच आता सांगा, म्हणजे मग मी तसं वागेन. होय, मग काय घेऊन आलात? फिश रूममध्ये श्री आणि आजोबा बसलेत आणि किचनमध्ये आजी आणि शांभवी बसलेत. बघा इकडे चालू आहेत भाकरी मस्त. भाकरी मस्त मस्त. आई भावाल्यापासून भाकरी जास्त आहेत आहे ना. होय, आईला सकाळी पण भाकरी असते ना. आमच्या त्यांना 2 वेळा चपाती असली तरीही चालते, परंतु भाऊंना रात्री भाकरी लागते आणि आईंना मात्र दोन्ही वेळेला भाकरी आवडते. त्या म्हणतात की पोट हलकं राहतं आणि पचायला ते व्यवस्थित राहतं. घरी आल्या आल्या ही पोरगी पळत येते आमच्याकडे. सगळ्यात बेस्ट टायमिंग आमचा.
गिफ्ट बघा. आणि इकडे काय चालू आहे बघू शकता, भाकरी चालू आहे का, भाकरी मासे मस्त बेत आहे आजचा. भात पण असणार आहे, भात मासे भाकरी, माशाचं कालवण प्लस माशाचं फ्राय, फिश हो फ्राय. हो भाऊंना जास्त आवडतंय. तसं तर लांब जणात ना सगळ्यांनाच, म्हणजे ढोळ्यात पण लांब जणात पण ह्यांच्या हातचं फिश फ्राय सगळ्यांना आवडतं. शौर्य प्राचीयांना पण आवडतं आहे ना. होय. आणि मी गेले गावाकडे म्हणते मासे बनवून आहे ना. तर कुठंतरी बाहेर ड्युटी निमित्त शिकलेला आहे ना फायदा होतो, आपले लोक आनंदी होतात आणि मला खाण्यापेक्षा बनवण्यामध्ये जास्त आनंद आहे. आणि भाकरी आई मला येत होत्या का लग्न झालं तर आईच्या सुनेला आहे ना, आईच्या सुनेला आईच्या सुनेला आहे ना नका टाकत्या. नाहीतर थोरल्या सुनेला राग येईल. तर धाकट्या सुनेला भाकरी येत नव्हत्या लग्न झाल्या येतच नव्हत्या आणि पण मग धडपड करत होती. ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे 8 तासाने एवढं लग्न केलंय. होय काय? आणि मी असो नसो ती एक माझ्या आई बाबाची काळजी घेऊ शकते, त्यामुळं मी खूप आनंदी माणूस आहे या जगातला. हे तुम्ही म्हणण्यापेक्षा ना आई भाऊंच्या पणातून आलं पाहिजे, तेव्हा मी यशस्वी झाले. माझ्या तर येते काही जरी जगाचं उलताप पालत जरी झालं तर ते कसं आहे माहिती आहे का, ते वर्षाचे बाबा म्हणजे बाप्पा आहे ना, त्यांची शिकवण एक मला खूप आवडते की बाबा माझी पोरगी चुकली तर त्याच्या एक कानाखाली लावा, असं त्यांची शिकवण आहे. आणि हिला पण आणि ते तेवढं चांगलं आहे शिक्षण. ठणकावून सांगतात. आणि मला पण माझं चुकलं तर मला पण स्पष्ट बोलतात, त्याच्यामुळं कसं आहे ते सगळं एकदम छान जुळून आलेलं आहे, अशी गोष्ट आहे. आणि खूप आनंदी माणूस आहे मी आता. हे आणि दिवस आई मला चपात्याच फक्त चपात्या येत होत्या छान. आई भाकरी टाकायचा मी चपात्या करायच्या. हा. पण म्हणायची एका होणार मी करते. म्हणजे हे होण्यासाठी प्रॅक्टिस हम्म. तेव्हा तर आपला गॅस पण नव्हता माझा. नव्हता की चुलीवरच होत. आता झाली जरा सवय. किती भारी वाटतंय ना. मग हे कसं ड्युटी एका ठिकाणी ह्यांनी एका ठिकाणी असल्यामुळे लय मिस करतो या सगळ्या गोष्टीला. बसली हिरवी मिरची कोण घालते माशाला? माशाचं कालवण बनवायचंय, त्यासाठी हे मसाला बनवतायत आणि त्यांची अजिबात माझ्याशी बोलण्याची इच्छा नाहीये, कारण की त्यांचं सगळं लक्ष त्याच्यावरतीच आहे. फिश फ्राय पण त्यांनी बनवलंय. या इथं आता ना आईंसाठी मस्तपैकी पनीरची भाजी सुद्धा बनवलेली आहे, कारण त्या नॉनव्हेज खात नाहीत. सो त्यांच्यासाठी काहीतरी हेल्दी होऊन जाऊ देत म्हणून थोडंसं तेल जास्त पडलंय माझ्याकडनं, एवढंच. कसं झाली भाऊ भाजी? तुम्हाला आवडलं असेल, थोडं तिखट बनवलंय, आवडली? बरं झालं. हे बघा अशा पद्धतीने कट आलेला आहे भाजीला मस्त एकदम. त्या दिवशी बनवलं तर भाऊ म्हणले जरा सप्पकच आहे का नाही. तिखट नव्हती का त्या दिवशी? हे बी मध्यमच आहे हां खाण्यासाठी, हां. एवढी तिखट नाही. तुम्हाला आवडली महत्वाचं. मारत मारत कधी 12:30 झाले ते सुद्धा लक्षात नाही आलं. आत्ता बैठक मोडली आहे, सगळे झोपायला गेले. मग सकाळी लवकर उठायचं आहे. सो इथलं आता हे सगळं पसारा आवरून घेते, क्लिनिंग करून घेते थोडीशी, म्हणजे सकाळी परत हे होणार. मी तसं का बोलले असा प्रश्न खूप जणींना पडला असेल, तर थोडक्यात सांगते. एक स्त्री आहे, ती सातत्याने मला मागचे 4 दिवस झालं एकच कमेंट करते आणि त्याच आयडीवरून परत परत कमेंट करते. आणि कमेंट काय करते माहिती का, की तुझ्यासारखी बायको कोणालाच नाही मिळायला पाहिजे किंवा तुझ्यासारखी सून कोणालाच या जगात मिळू नये. आता माझं काय चुकतं हे मला माहिती नाही, पण तिला माझ्याशी नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे हे मला पुन्हा पुन्हा जाणवतं आहे. प्रत्येक व्यक्ती ही चुकीचा पुतळा असते. माणूस म्हटल्यास आपल्या हातून बऱ्याच काही चुका होत असतात, तसं माझ्याकडूनही होत असतील. मला तुम्ही व्यवस्थित सांगा, मी पुन्हा पुन्हा म्हणते की मी दुरुस्त करेन. पण असंच वारंवार सतत एकच कमेंट करणं, मी ती रिमूव्ह केली तरी पुन्हा तीच कमेंट करणं, यातनं काय साध्य करायचं ते मला तरी माहिती नाही आहे. आता माझ्या सासू सासऱ्यांचं माझ्याविषयी काय मत आहे किंवा नवऱ्याचं काय मत आहे हे तर तुम्ही ऐकलेलं आहेच, परंतु तरीसुद्धा मला असं वाटतं की
इतरांना मानसिक ताण देण्यापेक्षा किंवा आपलं जे काही फ्रस्ट्रेशन आहे ते दुसऱ्याच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन काढण्यापेक्षा आपण थोडासा वेळ स्वतःवरती इन्व्हेस्ट केला आणि ही जी काही विचारसरणी आहे तुमची तर ती थोडीशी बदलण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे वळाल. कारण की चुका शोधल्या तर कशातही निघतात तसं पाहिलं तर. आणि मी सुद्धा ॲक्सेप्ट करते की माझ्याकडनं काही चुका होत असतील तर शेवटी मी पण माणूसच आहे आणि समजून आपण एकमेकाला घ्यायलाच पाहिजे. परंतु तरीही माझ्या घरच्यांना माझ्याशी काही प्रॉब्लेम नाही आहे तर तुम्ही असं बोलण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काही जणी असंही म्हणतील तू सोशल मीडियावरती आहेस तर या गोष्टी होणारच, थोडंसं समजून आपण घ्यायला पाहिजे. डेफिनेटली मी घेतच असते. तुम्ही माझे जर ब्लॉग पाहिले तर मी खूप पोलाइटली सगळ्या गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करते. पण कधी कधी ना अगदी मनस्ताप होऊन जातो. तुम्ही समजू शकता हे काय म्हणायचं मला ते. चला या नोटवर हा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते सांगा. होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.